मैदानांवरती आंदोलकांची गर्दी, भर पावसामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू। महिनाभरापासून अभिजित दिपके यांचा दिल्लीमध्ये ठिय्या। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरती आंदोलक अजूनही ठाम। जेपी नड्डा, जितेंद्र सिंह यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली। नड्डा यांनी मेदांता रुग्णालयामध्ये जाऊन वांगचुक यांची भेट घेतली आहे। नड्डा यांच्याकडून सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आलेली आहे। सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांच्याकडून आपलं व्हॉट्सअप हॅक झाल्याचा दावा सोशल मीडियावरती पोस्ट करत सौरभ दास यांनी जाब विचारला। व्हॉट्सअप कोणत्या कारणामुळे ब्लॉक झाले याचं स्पष्टीकरण द्या, सौरभ दास यांची मागणी आहे। विद्यार्थ्यांवरती हल्ला होत असेल तर का घरी बसावं? येणाऱ्या भविष्यावरती हल्ला होत असेल तर कोणीही शांत बसू नये। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। ज्यांना सत्तेचा माज आहे त्यांना ही मुलं पाडणार, जरांगेंचा इशारा। दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलकांसाठी फूड स्टॉल उभारण्यात आले। विविध फूड डिलिव्हरी ॲपवरून देशभरातून आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था। विद्यार्थी आंदोलनाला देशभरातून उत्स्फूर्त असा पाठिंबा। जंतर मंतरवरील आंदोलकांमध्ये विविध कलाकारांची उपस्थिती। आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून आंदोलकांना चित्रकारांचा पाठिंबा आहे। आपल्या चित्रातून चित्रकारांनी आंदोलकांसाठी विशेष असे संदेशही लिहिलेले आहेत। दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनस्थळी देशभरातून अन्न आणि पिण्याच्या पाण्याची मदत पोहोचायला सुरुवात, तर निर्माण होणारा कचरा आंदोलनकर्ते आणि विद्यार्थ्यांकडून स्वतःच परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न। जंतर मंतरवरती जखमी तरुणांवरती डॉक्टरांकडून उपचार। डॉक्टर याकूब खान यांच्याकडून जखमींना मैदानावरच उपचाराची सुविधा। स्टेजच्या समोरच डॉक्टरांकडून उपचार सुरू। दिल्लीमध्ये कराळे मास्तरांकडून आंदोलकांना पाणी आणि बिस्किटाचं वाटप करण्यात आलेलं आहे। डोक्यावरती पाण्याचा बॉक्स घेऊन कराळे मास्तर हे जातानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। आता राजकीय पक्ष मैदानात आलेले आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची पोलिसांकडून 3 तासांनंतर सुटका। अखिलेश यादवांसह ताब्यात असलेल्या सर्व आंदोलकांची सुटका। सोनिया गांधींकडून देखील मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रियंका गांधींची भेट। काँग्रेसचा लोकशाही चर्चेऐवजी राजकीय तमाशा। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं राहुल गांधींच्या आंदोलनानंतर ट्विट। राजकीय मतळ्यांसाठी गोंधळ निर्माण करणं काँग्रेसचा उद्देश होता। राहुल गांधींच्या ठिय्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांची टीका। राहुल गांधींचा व्हिडिओद्वारे पंतप्रधान मोदींसाठी संदेश। आमची मतं आम्हाला उद्या लोकसभेत मांडण्याची संधी मिळावी। धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहांनी राजीनामा द्यावा। यावेळेस पंतप्रधानांनी शहांनी जे केलं त्यासाठी देशांची माफी मागावी, राहुल गांधी यांची ही मागणी आहे। सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहांनी राहुल गांधींची भेट घेतली आहे। राहुल गांधींनी केलेल्या 5 मागण्या मान्य। सरकार चर्चेसाठी तयार, जितेंद्र सिंहांची माहिती। संजय राऊतांकडून राहुल गांधी आणि जॉर्ज फर्नांडिसांचा फोटो ट्विट। मी जॉर्ज साहेबांना पाहिलं आहे, ऐकलं आहे, ते निर्भीड होते, ना पोलिसांना ना तुरुंगाला घाबरले, ते क्रांतीचे पुत्र होते। संजय राऊत यांचं ट्विट व्हायरल।